आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे संत मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये उच्चारलेले अध्याय 5 वचन 12. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत अंतोनीच्या जीवनातील घटना कदाचित तुम्हाला ठाऊक असेल की संत अंतोनी एका छोट्याशा सेमिनरीमध्ये ब्रदर लोकांना शिकवत होते आणि त्यांना शिकवत असताना ब्रदरांना मार्गदर्शन करायची. चॅपलमध्ये एक विशिष्ट अशी त्यांची ठरलेली जागा होती. त्या जागेमध्ये ते जाणार, प्रार्थना करत बसणार. त्यांच्या आवडीचं एक प्रार्थनेचं चांगलं पुस्तक होतं. ते पुस्तक त्यांनी त्या चॅपलमध्ये ठेवलेलं होतं. त्या पुस्तकामध्ये जागोजागी त्यांनी शाईने रेघा ओढलेल्या होत्या, काही नोट्स लिहिलेल्या होत्या, टिपा लिहिलेल्या होत्या. अतिशय आवडतं असं हे पुस्तक त्या चॅपलमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. आणि एक दिवस एका ब्रदरांच्या हातून काहीतरी चूक झाली आणि मग अशा प्रकारचा निर्णय सगळ्या प्रोफेसरतर्फे घेण्यात आला की ह्या ब्रदराला आता घरी पाठवायचं. सहज शेवटचं भेटायचं म्हणून तो संत अंतोनी ह्यांच्याकडे गेला आणि सांगितलं, मला आता जावं लागत आहे, मला तुमचा आशीर्वाद द्या. त्यांचा आशीर्वाद तो घेतो, चॅपलमध्ये जातो, गुडघे टेकतो. जणू काही सैतानी प्रवृत्ती त्याच्यामध्ये संचारते आणि त्याला वाटतं की आता मी इथून चाललोच आहे तर मी इथून जे हे पुस्तक आहे ते पुस्तक घेऊन जातो. केवढा मोठा खजिना आपल्याबरोबर तो घेऊन चाललेला आहे ह्याची त्याला काहीच कल्पना नव्हती. तो निघून जातो आणि संत अंतोनी त्यांच्या वेळेनुसार प्रार्थना करण्यासाठी त्या चॅपलमध्ये येतात. आणि जणू काही आपलं स्वतःचं बाळ कसं हरवावं आणि एखादी आई कशी मोठ्याने किंकाळी फोडत राहावी तशा प्रकारचा प्रसंग. त्याने त्या ठिकाणी बघितलं, आपलं पुस्तक दिसत नाही. संपूर्ण चॅपल धुंडाळून काढलं, कुठेच ते पुस्तक दिसत नाही. बसण्याच्या जागेवरती बघितलं, पुस्तकं आहे त्या ठिकाणी बघितलं, कुठेच आपलं पुस्तक दिसत नाही. ते अतिशय अस्वस्थ झाले. त्या ठिकाणी गुडघे टेकून त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वरा, हे पुस्तक मला मिळावं म्हणून मला तुझी विशेष कृपा दे. ज्या व्यक्तीने हे पुस्तक घेतलेलं आहे त्या व्यक्तीला तू स्पर्श कर आणि त्या व्यक्तीला आत्ताच ह्या चॅपलमध्ये घेऊन ये. प्रार्थना संपली, डोळे उघडले आणि समोर तो ब्रदर निघालेला घराच्या दिशेने. वाटेमध्ये कुठेतरी त्याला स्पर्श झाला. त्याला असं वाटू लागलं की आता आपल्या वाटेला कदाचित धर्मगुरुपद नाही, परंतु एवढं मोठं पाप तरी आपण कशाला करायचं. परत तो त्या ठिकाणी संत अंतोनीच्या पायावरती लोटांगण घालतो, त्यांची क्षमा मागतो आणि त्यांना ते पुस्तक परत देतो. जणू काही हरवलेलं बाळ पुन्हा एकदा सापडावं आणि त्यावेळेला आईला जो आनंद व्हावा अशा प्रकारचा आनंद संत अंतोनीने त्यावेळेला व्यक्त केला. त्या मुलाने ती चूक केलेली होती म्हणून त्याने धारेवर धरलं नाही, त्याला कुठल्याही प्रकारे घालून पाडून बोललं नाही, तर आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला पाचारण केलं की एवढं चांगलं पुस्तक मला परत मिळालेलं आहे, माझ्याबरोबर आनंद कर. त्या ब्रदराने पश्चाताप केला आणि दुसरा चमत्कार त्या ठिकाणी घडला. त्या ब्रदरांनी विनंती केली की एकंदरीत जो हा प्रकार घडलेला आहे त्याने माझ्या मनाला स्पर्श झालेला आहे, मला पुन्हा एकदा तुम्ही धर्मगुरू होण्यासाठी स्वीकारा. पुन्हा एकदा त्याची सगळी चाचपणी करण्यात आली. त्या ब्रदरांना स्वीकारण्यात आला. हरवलेलं पुस्तक सापडलं, हरवलेला ब्रदर सापडला आणि म्हणूनच संत अंतोनी हरवलेल्या वस्तूंचा आश्रयदाता म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण प्रसंग तुमच्यासमोर कशासाठी उभा करण्यात आलेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. माणसाचं जीवन काही सुतासारखं सरळ नसतं. कधी माणूस ऐश्वर्याच्या शिखरावर असतो, कधी तो दुःखाच्या दलदलीमध्ये असतो, कधी तो आनंदाच्या हवेमध्ये तरंगत असतो, कधी त्याचे पाय जमिनीमध्ये पोळले जात असतात, कधी डोक्यावरती टळटळतं ऊन असतं, कधी काळजामध्ये निखारा असतो, कधी तोंडामध्ये अपशब्द असतात. अशा प्रकारे चढ उतार असलेलं माणसाचं जीवन, त्या जीवनाची दखल ख्रिस्त सभेने घेतलेली आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त सभेमध्ये देखील संपूर्ण वर्ष जे आहे त्या वर्षामध्ये आनंदाचे प्रसंग आहेत, दुःखाचे प्रसंग आहेत, गौरवाचे प्रसंग आहेत आणि सर्वसाधारण प्रसंग आहेत. अशा 4 प्रकारच्या वेगवेगळ्या काळामध्ये संपूर्ण उपासना वर्ष आपलं विभागलं गेलेलं आहे की आता सुरुवातीचा हा जो काळ आहे तो आनंदाचा.
आगमन काळ आहे. पहिल्या 2 रविवारी आपण ह्या 2 जांभळ्या मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. आता पुढच्या रविवारी ही गुलाबी मेणबत्ती प्रज्वलित केली जाईल. आनंदाचं प्रतीक. गावदाते संडे, उल्हास रविवार त्या दिवशी साजरा केला जाईल. वाचनं तुम्ही ऐकून बघा. आनंद करा, जेरुसलेमे आनंद कर, निरंतर स्तुती करा, सर्वदा आनंदित असा. अशा प्रकारचे शब्द आपण ऐकणार आहोत. म्हणजे ह्या आगमन काळामध्ये देखील नुसता पश्चाताप करण्यासाठी नव्हे, तर आनंद करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा कळस कधी गाठला जाणार आहे? पुन्हा एकदा ह्या मेणबत्त्यांकडे बघा. 3 मेणबत्त्या जांभळ्या आहेत. आशेचं प्रतीक, दुःखाने भरलेल्या आशेचं प्रतीक. कोणत्या प्रकारचं दुःख आहे की माझ्या हातून घडलेल्या पापांमुळे मी परमेश्वरापासून दूर गेलेलो आहे. माझा परमेश्वर आता परतणार आहे. मोठ्या आशेने तो मला क्षमा करू शकेल, अशा आशेचं प्रतीक असलेली ती जांभळी मेणबत्ती. 3 मेणबत्त्या आणि एक गुलाबी मेणबत्ती, आनंद उल्हास याचं प्रतीक असलेली. पण त्याच्या मध्यभागी बघा एक सफेद रंगाची मेणबत्ती आहे. ती सफेद रंगाची मेणबत्ती साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या जन्माचा जो आनंद आहे त्या आनंदाचं प्रतीक आहे. किती लोकांना त्या दिवशी आनंद झाला बघा. सुरुवात झाली स्वर्गापासून. स्वर्गात परमेश्वराला गौरव, पृथ्वीवर सज्जनांना शांती. म्हणजे स्वर्गातील परमेश्वराला तो आनंद झालेला आहे. तो आनंद व्यक्त केलेला आहे देवदूतांनी. मोठ्या जल्लोषाने त्यांनी परमेश्वराचं स्तुतिगान गायलं. पहिलं ग्लोरिया बेथलेमच्या माळ रानावरती आनंदाचा जयघोष. मेंढपाळांनी शब्द ऐकले आणि ते पुन्हा एकदा धावत पळत त्या गायीच्या गोठ्याकडे निघून गेले. तिकडे त्यांनी जे बघितलं त्याच्यावरती त्यांनी पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठेवला. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ते मेंढपाळ आनंद करीत निघून गेलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी अवतरलेले आहेत 3 राजे. जणू काही गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये सुरू झालेला त्यांचा तो प्रवास. तारा दिसलेला आहे, परंतु राजा कुठे आहे माहीत नाही. राजाच्या राजवाड्यात गेलो तर दुसरीकडची दिशा दाखवण्यात आलेली आहे. तिकडे पोहोचल्यानंतर एक साधं बाळ त्या गायीच्या गोठ्यामध्ये दिसत आहे. तरी देखील स्वप्नात मात्र देवदूतांनी दर्शन दिलेलं आहे. आनंद करीत दुसऱ्या मार्गाने ते आपल्या देशामध्ये निघून गेले. आनंदाचा जो खरा खजिना आहे, आनंदाचा जो उगमस्थान आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या दिवशी त्यांना भेटलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. गॉड अलोन सफाइसेस. परमेश्वर एकटा पुरेसा आहे जीवनातील सगळ्या प्रकारचे आनंद देण्यासाठी. अशा प्रकारचा आनंद काळजामध्ये घेऊन ते निघून गेलेले आहेत. मरिया आणि योसेफ ह्यांचा आनंद तो काय वर्णावा. दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं देवदूताच्या मुखातून. मरियेला तर सरळ सरळ त्याने निरोप देताना सांगितलेलं आणि योसेफाला स्वप्नात सांगितलेलं येशूचं नाव. त्या येशूच्या नावामध्ये परमोच्च असा आनंद दडलेला आहे. एका विशिष्ट अवस्थेमध्ये माणूस जात असतो, येशूचं नाव आपल्या मुखामध्ये घेत असतो आणि त्या नावामध्ये काय गोडवा असतो, तो स्वर्गीय आनंद जो असतो तो प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कळणार नाही. तशा प्रकारचा आनंद, आपल्या आनंदाचं कारण असलेली पवित्र मरिया, तिचा आनंद कशामध्ये होता? सर्वस्व असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. 9 महिने आपल्या उदरामध्ये त्याला वाढवायचं, गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला घालायचं, इजिप्त देशामध्ये पळून जायचं, जेरुसलेमच्या मंदिरामध्ये परत आणायचं, अशा प्रकारचा सगळा प्रवास. परंतु माऊलीच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी निमालं नाही. क्रूसाच्या पायथ्याशी देखील त्या काळ्या कुट्ट अशा अंधारात भर दुपारी सर्व देशभर अंधकार पसरला, परंतु त्या काल्वरीच्या टेकडीवरती तेवत असलेली ती आनंदाची ज्योत पवित्र मरियेच्या हृदयात. म्हणून माणूस कोणतीही परिस्थिती असली तर त्या परिस्थितीला हसत खेळत सहज सामोरा जाऊ शकतो. ते आपल्याला योसेफ आणि मरिया ह्यांच्या जीवनामधून दिसून येत आहे. बाळ सापडल्याचा आनंद, हरवलेला बाळ, तो आनंद त्याने स्वतः अनुभवला. आपण देखील हा आनंद कधीतरी अनुभवलेला असेल. कोणाची तरी वाट बघत आहोत, ती व्यक्ती आलीच नाही,
किंवा कुठेतरी आपण त्या व्यक्तीला गर्दीमध्ये शोधत आहोत, कुठे सापडतच नाही आणि अचानक कुठेतरी सहज त्यांचा आवाज ऐकू येतो किंवा दर्शन घडतं, ताबडतोब जीव भांड्यात पडतो. अशा प्रकारचा आनंद माणसाच्या जीवनामध्ये येत असतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आनंद ह्या आगमन काळामध्ये, ह्या नाताळच्या हंगामामध्ये आपण सर्वजण अनुभवणार आहोत. आपण आता स्वतःला मात्र एक प्रश्न विचारायचा की अशा प्रकारचे सगळे आनंद ख्रिस्त सभा आपल्यासमोर दाखवणार आहे. येशूच्या समर्पणाचा आनंद देखील दाखवणार आहे. शिमोनाला केवढा आनंद झाला, त्याने किती परमेश्वराचं स्तुती स्तोत्र गायलं. हन्नाला किती आनंद झाला, सगळ्यांना ती सांगत सुटली. पवित्र मरिया योसेफाने किती आनंद झाला, हे सगळं आपण ऐकणार आहोत. बाप्तिस्म्याच्या दिवशी स्वर्गातून परमेश्वर पित्याने देखील आनंद व्यक्त करत शब्द उच्चारला, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. संतुष्ट, संतोष, आनंद हे शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. परमेश्वर आनंदित, परमेश्वराला प्रसन्न कसं करायचं, अशा प्रकारचे धडे आपल्या धर्मात कधी दिले जात नाहीत. परमेश्वराला प्रसन्न करण्याची गरज नाही. तो आनंद निधान आहे, तो स्वतःच आनंद आहे. मात्र आपल्याविषयी आनंदित आहे किंवा नाही ते माणसाने तपासायचं असतं. अशा प्रकारचा हा सगळा आनंद माणसाने आता स्वतःच्या जीवनामध्ये डोकावून पाहायचं. माझ्या जीवनात कोणत्या प्रकारचा आनंद आहे. तुम्ही कदाचित हे सर्व आता ऐकलं असेल मी जे बोलणार आहे, पण त्याच्यामध्ये आणखी काहीतरी महत्त्वाचं असं मी बोलून जाणार आहे. पहिल्या प्रकारचा आनंद आहे आसुरी आनंद. आसुरी आनंद म्हणजे दुसऱ्यांचं वाईट झालं की माणसाला बरं वाटतं. हा ख्रिस्ती आनंद नाही. दुसऱ्यांचं वाईट झाल्यानंतर माणसाला आनंद जर होत असेल तर तो पवित्र आत्म्याचा आनंद नाही. त्या माणसाच्या व्यथा वेदना, त्या व्यक्तीची दुःखे ही सगळी आपल्या काळजाला कुठेतरी झोंबली पाहिजेत. ते खरं ख्रिस्ती मन असतं. तसं होत नसेल तर तो आनंद चुकीचा आहे. एखादा झुरळ आपण हाताने झटकून टाकावं, तशा प्रकारचा आनंद आपण झटकून टाकायचा असतो आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची असते. त्या व्यक्तीला थोडंसं काहीतरी बरं वाटावं, परमेश्वराने त्या व्यक्तीचं भलं करावं म्हणून प्रार्थना करायची असते. परंतु हा आसुरी आनंद. दुसऱ्या प्रकारचा आनंद आहे शारीरिक आनंद. खायचं, प्यायचं, चांगले कपडे करायचे, चांगलं नटत थटायचं, चांगला सेंट वापरायचा, भरपूर अशा प्रकारचा शृंगार करायचा. शरीराचे चोचले आहेत. किती काळ आपण हे सगळं करत राहणार आहोत. हा आनंद आहे, पण ह्या आनंदाला मर्यादा आहे. मर्यादित प्रमाणामध्ये ह्या प्रकारचा आनंद जर माणसाने घेत राहिलं तर हा आनंद बराच काळ टिकून राहू शकतो. माणूस खऱ्या अर्थाने त्याचा आस्वाद घेऊ शकतो. ह्या गोष्टीचा अतिरेक झाला, अति खाणं, अति पिणं, अति मद्यपान म्हणा, भरपूर कपडे, भरपूर सेंट, ह्या सगळ्यांची एकदा सवय लागली माणसाला की मग माणसाच्या जीवनामध्ये आनंदाऐवजी दुःख निर्माण होतं. डॉक्टरच तुम्हाला सांगेल अमुक वस्तू खायची नाही. डॉक्टरच तुम्हाला सांगेल वजन जरा कमी करायचं. लोकच तुम्हाला सांगतील की बस खूप झाला आता. म्हणजे कुठेतरी माणसाने हा अतिरेक थांबवला पाहिजे. ते माणसाने तपासून पाहायचं. शारीरिक आनंद. तिसऱ्या प्रकारचा आनंद आहे बौद्धिक आनंद. आपण आता प्रवचन ऐकत आहोत, आपण भाषण ऐकत असतो, आपण एखादं चांगलं पुस्तक वाचत असतो, आपण एखाद्या गोष्टीवरती चांगल्या प्रकारची चर्चा करत असतो. हे सगळं बौद्धिक पातळीवरती चालू असतं आणि हे सगळं ऐकत असताना, बोलत असताना माणसाला खूप बरं वाटत असतं. धोका कुठे आहे? गर्वाची बाधा. मलाच जणू काही सगळं काही कळत आहे असं माणसाला एकदा वाटू लागलं की त्यामध्ये फार मोठा धोका असतो. खऱ्या अर्थाने बौद्धिक पातळीवरती जर आपल्याला जीवन जगायचं असेल, त्याच्यामध्ये वाढत राहायचं असेल तर विद्या विनयन शोभते, विद्वान सर्वत्र पूज्यते, अशा प्रकारची वचनं आहेत. ह्याचा अर्थ काय आहे की विद्या विनयन शोभते म्हणजे खरा ज्ञानी माणूस नम्र असतो, सतत शिकायला तयार असतो. मलाच सगळं कळतं अशातला भाग नाही. मला अजून खूप काही शिकायचं आहे, खूप जाणून घ्यायचं आहे. अच्युत गोडबोले हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. IT क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. न्यूयॉर्कच्या 102व्या मजल्यावरती जाऊन त्यांनी भाषणं दिली
आणि आपल्या तलासरीच्या खाटेवरती बसून देखील आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे. असा अच्युत गोडबोले माणूस, त्याचा स्वतःचा मुलगा जो आहे तो ऑटिझम म्हणजे स्वमग्न अशा प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे. ते काय म्हणतात बघा, मला जाणून घ्यायचं आहे, क्षेत्र कोणतंही असो, माहिती मात्र नवीन असते. म्हणून मला जाणून घ्यायचं आहे, मला धर्माविषयी जाणून घ्यायचं आहे, समाजाविषयी जाणून घ्यायचं आहे, राजकारणाविषयी जाणून घ्यायचं आहे, शेतीविषयी जाणून घ्यायचं आहे, उद्योगाविषयी जाणून घ्यायचं आहे, तंत्रज्ञान विज्ञानाविषयी जाणून घ्यायचं आहे, मला शिकायचं आहे. वन्स अ टीचर ऑलवेज अ स्टुडंट. एकदा माणूस शिक्षक झाला की आयुष्यभराचा विद्यार्थी. सतत शिकत राहायचं. कशासाठी शिकत राहायचं? दुसऱ्यांना शिकवण्यासाठी नाही. पहिला मुद्दा, मला व्यवस्थितपणे चांगला जीवनाचा आस्वाद घेता आला पाहिजे. माझं जीवन फुललं की त्याचा सुगंध इतरांना सहज सुखी करेल. त्यासाठी मला व्यक्तिमत्वाची ही जडणघडण करायची आहे. तो खरा बौद्धिक आनंद. त्यानंतर आहे भावनिक आनंद, की ज्या भावनिक आनंदामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर माणसाला बरं वाटतं. आम्ही धर्मगुरू मीटिंगमध्ये भेटत असतो, एकमेकांना भेटण्यामध्ये आनंद आहे. लग्न कार्यामध्ये आपण एकत्र भेटत असतो, मोठा सोहळा समारंभ असला की एकत्र भेटत असतो, खूप बरं वाटत असतं माणसाला. हा भावनिक आनंद आहे. मात्र ह्या भावनिक आनंदाला आसक्तीचं ग्रहण लागण्याची शक्यता आहे. आसक्ती ह्याचा अर्थ काय? अमुकच व्यक्ती मला पाहिजे. छोट्या बाळाला वाटतं मला माझी आईच पाहिजे, मला दुसरं कोणी नको. मग काय होतं बघा त्याच्या आनंदाचं? त्या भावनिक आनंदामुळे ते दुःखी बनतं. त्या भावनिक आनंदाला जर ते चिकटून राहिलं, आईलाच चिकटून राहिलं, तर कधीच शाळेत जाणार नाही आणि मोठं होऊ शकणार नाही. म्हणून माणसाने भावनिक आनंद जोपासत असताना हृदय सगळ्यांसाठी उघडं ठेवायचं, परंतु त्याचा धागा मात्र परमेश्वराकडे. ह्या हृदयाला शांती देण्यासाठी फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे परमेश्वर. हे परमेश्वरा, आमची हृदय तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाहीत, असं आपल्याला संत अगस्तींनी शिकवलेलं आहे. म्हणून हृदयामध्ये स्थान फक्त परमेश्वराला, परंतु प्रेम मात्र सर्वांना. निरासक्त अशा प्रकारचं ते प्रेम परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने तशा प्रकारचं प्रेम केलं. शिष्याला त्याला सोडवत नव्हतं. त्यांना वाटत होतं आपल्या गुरुनी जाऊ नये. येशूने सांगितलं, मी गेलो नाही तर कैवारी येणार नाही, मला गेलं पाहिजे. निरासक्त वृत्तीचा अशा प्रकारचा आनंद, जो आनंद कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, तो झाला भावनिक आनंद. त्यानंतर आहे सामाजिक आनंद. समाजामध्ये देखील आपण कार्य करत असतो, घरामध्ये कार्य करत असतो, त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख असतो, समाजामध्ये प्रमुख आणि गाव नेता असतो. अधिक मोठ्या पातळीवरती गेल्यानंतर मोठी मोठी पदं असतात. त्या ठिकाणी एक सामाजिक हुद्दा आपल्या हातामध्ये असल्यामुळे माणसाला बरं वाटत असतं, स्टेटस त्याला मिळत असतो. परंतु तिकडे देखील एक धोका आहे, आणि तो धोका आहे राजकारणच. की मला ते पद मिळावं, मला तो हुद्दा मिळावा, मला ती प्रतिष्ठा मिळावी, मला तो अधिकार मिळावा, म्हणून मला काहीतरी डावपेच खेळले पाहिजेत. तिथे माणसाने जरा सांभाळायचं असतं. त्यानंतरचा आनंद आहे सांस्कृतिक आनंद. आपण चित्रपट संगीत ऐकत असतो, एखादा चांगला चित्रपट बघत असतो, आपल्याकडे पोरांचे डान्स आपण बघत असतो, माणसाला खूप बरं वाटतं. हा सांस्कृतिक आनंद आहे. ह्या आनंदाला देखील ग्रहण कोणतं आहे? स्पर्धेचं. एकदा तुम्ही स्पर्धा करू लागला की माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी चांगला गातो, माझ्या पोरीपेक्षा दुसऱ्याची पोरी चांगली नाचते, की तो नाचण्यामधला आनंद गेला. कारण स्पर्धा केलेली आहे, तुलना केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला सांस्कृतिक अशी काहीतरी विशेष देणगी परमेश्वराने दिलेली असते, ती त्या त्या व्यक्तीने विकसित करायची. इंद्रधनुष्याचे जसे 7 रंग असतात, तशा वेगवेगळ्या कृपादानांचं आपल्याला परमेश्वराने वरदान दिलेलं आहे. ती कृपादानं शेवटी कशासाठी आहेत? परमेश्वराने सार्वजनिक हितासाठी दिलेली आहेत. सांस्कृतिक आनंद साजरा करत असताना स्पर्धा नाही, सहकार्य भावना असली पाहिजे. आणि मग 7व्या प्रकारचा आनंद आहे
आध्यात्मिक आनंद, की जो आनंद आपण ह्या काळामध्ये साजरा करत आहोत आणि करत राहणार आहोत, विशेष करून नाताळच्या काळामध्ये 2-2.5 आठवडे हा आध्यात्मिक आनंद आपण साजरा करणार आहोत. आध्यात्मिक आनंदामध्ये देखील एक धोका असतो. तो आनंद साजरा करत असताना तब्येतीची काळजी घ्यायची. फार उपास तापास परमेश्वराला देखील अपेक्षित नाहीत. तो आनंद साजरा केला जात असताना कामाकाजाची काळजी घ्यायची. कुटुंबाकडे दुर्लक्ष करायचं नाही. नातेसंबंधाची काळजी घ्यायची. तशा प्रकारचा आनंद हा सात्विक आध्यात्मिक स्वरूपाचा आनंद कुठे कुठे असतो बरे? 7 ठिकाणी असतो, असं बायबल आपल्याला शिकवतं. बायबल सांगतं 7 ठिकाणी सात्विक असा आनंद असतो. पहिला असतो पश्चातापामध्ये. पश्चाताप करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल स्वर्गात परमेश्वराच्या दूतासमोर त्याला अधिक आनंद होतो, असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. पश्चाताप करायचा एखाद्या बाबतीत आणि मग त्याच्यामधला आनंद जो आहे तो आनंद लुटण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णपणे त्या गोष्टी सोडून द्यायच्या. पश्चाताप, परिवर्तन, प्रायश्चित आणि त्याच्यामध्ये दडलेला तो आनंद. दुसरा भाग आहे क्षमा. क्षमेमुळे मिळणारा आनंद, कोणाला तरी क्षमा केल्यामुळे किंवा कोणाची तरी क्षमा मागितल्यामुळे, त्याच्यामध्ये पण आनंद असतो. जणू काही सूडबुद्धीचा एक धागा त्या ठिकाणी तुटून पडतो. माणूस मोकळा होतो अंतर्यामी आणि आनंद त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतो. तो आहे क्षमेचा आनंद. त्यानंतर त्यागाचा आनंद. भोगाच्या आनंदापेक्षा त्यागाचा आनंद मोठा असतो. आपण भोग म्हटल्यानंतर खायचं प्यायचं मौज मजा करायची, एक वेळाला उपवास करून बघा, त्याच्यामध्ये देखील आनंद दडलेला आहे. तो त्यागाचा आनंद. त्यानंतर आहे सेवेचा आनंद. कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे, ती त्या व्यक्तीची गरज भागवण्यासाठी मला सेवा करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मदर तेरेसा, बाबा आमटे, कितीतरी उदाहरणं आपण देऊ शकू. सेवेमध्ये त्यांना आनंद सापडला. सर्व्हिस इज इट्स ओन रिवॉर्ड असं म्हटलं जातं. सेवा हेच त्याचं प्रतिफळ आहे. सेवा करण्याची संधी मिळते, हाच आपला आनंद आहे. दुसरा वेगळा आनंद नाही त्याच्यानंतर दुसरं प्रतिफळ नाही आहे. सेवा हेच प्रतिफळ त्याच्यामध्ये दडलेलं आहे. त्यानंतर भक्तीचा आनंद. त्या भक्तीमध्ये प्रार्थना आली, त्या भक्तीमध्ये बायबल वाचन आलं, कॅरिस्मॅटिक प्रार्थना आली, पवित्र मिस्सा आली, रोजरी आली, त्याच्यामध्ये एक आनंद दडलेला असतो. तो आनंद माणसाने अनुभवायचा असतो. आणि शेवटी निष्ठेमध्ये असलेला आनंद. निष्ठा म्हटल्यानंतर प्रामाणिकपणा. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, इतरांशी प्रामाणिक राहायचं, परमेश्वराशी प्रामाणिक राहायचं आणि त्याच्यामधला आनंद लुटण्याचा प्रयत्न करायचा. सैतान सिंहासारखा कोणाला गिळावं ह्यासाठी गर्जना करत फिरत असतो, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे बायबलमध्ये. म्हणून माणसाने सांभाळायचं असतं, तो सैतान कोणत्या प्रकारचा आनंद देतो आणि कोणत्या प्रकारचा आनंद हिरावून नेतो तपासून पाहायचं. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याविषयी जाणीव होती. म्हणून यहुदियाच्या वाळवंटामध्ये असताना प्रभूने त्याला सांगितलं, चालता हो. केवढ्या गोष्टी तो येशूकडे तो देत होता, सगळं वैभव. पण येशूने सांगितलं नाही. म्हणजे अशा प्रकारे ह्या जगातल्या आनंदाला नकार देणाऱ्या व्यक्तीलाच परमार्थ म्हणा स्वर्गातला आनंद जो आहे तो नक्कीच मिळू शकतो. आगमन काळ आहे, नाताळचा काळ आहे आणि ह्या काळामध्ये हा खरा आनंद जो आहे तो आपल्याला लाभावा म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. कारण तो प्रभू आपल्याला सांगत आहे, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे.